तर मंडळी, आपल्या आजच्या वर्कशॉपसाठी खास या दोघी बेळगाववरून आलेल्या आहेत. तर आपण ह्यांच्याकडून माहिती करून घेऊया की ह्यांना आपलं वर्कशॉप खरंच वर्थ वाटलं का, एवढ्या लांब आल्यासारखं. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं इतक्या लांब जायचं आणि काय म्हणजे तिथं काय आहे काय नाही, शिकायला मिळेल का नाही. तर आता वाटतं खरंच आपण येऊन इथं सार्थक झालं. आणि आता केव्हा एकदा जातो आणि केव्हा एकदा चालू करतो असं झालंय. अर्धा एकर मध्ये पूर्ण सगळे फ्रुट्स आणि फ्लॉवर्स वगैरे सगळं कव्हर करून खूप छान मेंटेन केलेलं आहे. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या. थँक्यू. म्हणजे तुम्हाला एवढा लांब ट्रॅव्हल केल्यासारखं खर्च नाही, करतो हो, हे महत्वाचं आहे हो. की इथे आल्यावर वर्थ वाटलं. Yes. ओके, थँक्यू. नमस्कार, मी सविता पुरंदरे आणि मॅडमचे व्हिडिओज मी बऱ्याच वेळा पाहिले होते, पण प्रत्यक्षपणे भेटायची वेळ आज आलेली आहे. आणि माझं पुण्याहून 40 किलोमीटर लांब स्वतःची शेती आहे आणि ही कॉन्सेप्ट मी त्यांच्या व्हिडिओमधून पाहिल्यामुळे मला खूप इच्छा होती की रोहिणीताईंना पर्सनली येऊन भेटावं. आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तर मी त्याच्या प्रेमातच पडलेली आहे आणि लवकरच मी सुरुवात करेन आणि वेळोवेळी रोहिणीताईंची गायडन्स मी नक्की घेईन अशी मला अपेक्षा वाटते. आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अगदी भरपूर शुभेच्छा आणि त्यांनी पण मला द्याव्यात माझ्या वाटचालीसाठी. नाही नाही, त्यांनी इकडेच ठरवलंय आता, त्या पण घरी जाऊन लगेच तयारीला लागणार आहे म्हणून. थँक्यू. सो थँक्यू सो मच.